नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 वार आहे शनिवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण, ज्यामध्ये या ठिकाणी आपण लोकसत्ता न्यूजपेपर, द इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपरमध्ये ज्या कोणत्या न्यूज स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपल्यासाठी महत्त्वाचे असतात त्यांना या ठिकाणी आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून डिस्कस करत असतो। जी काही आजची आपली डिस्कशन आहे त्यामध्ये या ठिकाणी आपण जम्मू काश्मीर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, जिनेवा परिषदा, PM मुद्रा योजना, प्रधानमंत्री योजना, ऑलिम्पिक स्पर्धा, PM कुसुम योजना आणि ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ज्याला की या ठिकाणी आपण HDI म्हणतो, त्या संदर्भात इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत। चला तर जे काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी आजची जी काही आपली पहिली न्यूज आहे ती आहे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा संदर्भात। सर्वप्रथम जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। अट्टमची राष्ट्रीय पुरस्कारामध्ये बाजी, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 2 वरती तुम्हाला दिसून जाईल। अलीकडेच मित्रांनो 2022 सालचे जे काही चित्रपट आहेत त्या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली। त्यामध्ये जो अट्टम हा मल्याळम चित्रपट आहे, या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह एकूण 3 पुरस्कारामध्ये बाजी मारली आहे आणि या ठिकाणी जे काही राष्ट्रीय पुरस्कार आयोजित करण्यात आले ते एकूण 70वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार होते, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी अट्टम चित्रपटासह सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऋषभ शेट्टी या अभिनेत्याची निवड झाली आहे। सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून या ठिकाणी नित्या मेनन या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे आणि सहाय्यक अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री अशा प्रकारचा पुरस्कार देण्यात आला आहे। तर सहाय्यक अभिनेत्रा हा जो पुरस्कार आहे तो या ठिकाणी मित्रांनो पवन मल्होत्रा यांना या ठिकाणी देण्यात आला आहे। असा एकूण या ठिकाणी या न्यूजचा सारांश असलेला आपल्याला दिसतो। या न्यूज धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। प्रथम, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार कधी स्थापन करण्यात आला किंवा त्याची सुरुवात केव्हापासून झाली, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जे काही सर्वप्रथम राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे त्यांची स्थापना सर्वप्रथम 1954 सालापासून झालेली आपल्याला दिसते। या ठिकाणी जे काही राष्ट्रीय पुरस्कार आहे त्यांची जी काही घोषणा आहे किंवा या ठिकाणी जे काही राष्ट्रीय पुरस्कारांचं आयोजन आहे ते कोणाकडून केलं जातं, असा जर तुम्हाला प्रश्न आला तर त्याला ऑर्गनाइज करण्याचं कार्य डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल यांच्याकडून केलं जातं। डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिवल यांच्याकडून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं आयोजन केलं जातं। प्रश्न क्रमांक 1 योग्य उत्तर राहील पर्याय A। पाहूया प्रश्न क्रमांक 2। राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणता सर्वोच्च पुरस्कार दिला जातो, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तुम्हाला सर्वांना माहिती असेल की जे काही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे ते विविध कॅटेगरीजमध्ये दिले जातात। त्यामध्ये सर्वोच्च जे काही कॅटेगरी आहे ती आहे दादासाहेब फाळके पुरस्कार, ही सर्वोच्च कॅटेगरी आहे किंवा तो सर्वोच्च सन्मान आहे। प्रश्न क्रमांक 2 योग्य उत्तर राहील पर्याय C। पाहूया पुढची न्यूज जी की मित्रांनो या ठिकाणी जम्मू आणि काश्मीर या राज्य संदर्भात आहे, या स्टेट संदर्भात आहे। सर्वप्रथम या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरवर आधारित जी काही न्यूज आहे ती न्यूज पाहूया। विधानसभा निवडणुकांचे बिगुल, अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वर तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो अलीकडेच भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये निवडणुका विधानसभेच्या जाहीर केल्या आहेत, त्यामुळे सध्या जम्मू काश्मीर हे न्यूज मध्ये आलेलं दिसतंय। यावेळी जम्मू काश्मीरमध्ये ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, कारण 2019 मध्ये जम्मू काश्मीरचं जे काही स्पेशल स्टेटस 370 या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलं होतं ते या ठिकाणी काढून घेण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी जम्मू काश्मीरला एक केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं। जम्मू काश्मीरचे 2 भाग केले होते, ज्यामध्ये जम्मू काश्मीर हा एक भाग आणि त्यानंतर जो पूर्वीचा लडाख भाग हा जम्मू काश्मीर राज्याचा एक भाग होता, तोही भाग या ठिकाणी एक केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला होता आणि एकूण त्या संदर्भात या ठिकाणी न्यूज असलेली आपल्याला दिसते। म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील आणि यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जे काही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा आहे किंवा त्या ठिकाणी एक नवनिर्वाचित लोकनियुक्त सरकार त्या ठिकाणी येईल, अशा प्रकारचा जो काही एकूण रस्ता आहे तो या ठिकाणी आता जम्मू काश्मीरसाठी त्या ठिकाणी खुला झालेला आपल्याला दिसतो आहे। असा या ठिकाणी एकूण या न्यूजचा सारांश आहे। तर या न्यूजला धरून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न पाहूया। जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 भारत सरकारने केव्हा रद्द केले, अशा प्रकारचा एव्हरग्रीन क्वेश्चन मित्रांनो या ठिकाणी आहे। यावर वारंवार आयोगाकडून प्रश्न विचारला जाणार आहे, त्यासाठी आपण तयार असणं आवश्यक आहे। तर मित्रांनो या ठिकाणी दिनांक
5 ऑगस्ट 2019 मध्ये या ठिकाणी जम्मू काश्मीरला दिलेला 370च्या अंतर्गत जो काही विशेष दर्जा आहे तो केंद्र सरकारने रद्द केला होता। प्रश्न क्रमांक 3 योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया पुढचा प्रश्न, जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी श्रीनगरमध्ये कोणते प्रसिद्ध तलाव आहे किंवा कोणता प्रसिद्ध तलाव आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जग प्रसिद्ध म्हणा किंवा भारतामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणारा जो काही तलाव आहे तो आहे दल तलाव, जो की या ठिकाणी जम्मू काश्मीर या राज्यामधील जे काही जम्मू काश्मीर या राज्याची उन्हाळी राजधानी आहे ती आहे श्रीनगर। या श्रीनगर राज्यामध्ये या ठिकाणी दल हा सरोवर असलेला आपल्याला दिसतं। तर मित्रांनो या ठिकाणी श्रीनगर ही जम्मू काश्मीरची उन्हाळी राजधानी असते आणि जम्मू काश्मीरची जी काही हिवाळी राजधानी आहे ती आहे जम्मू, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। जसे की आपल्याकडे उपराजधानीमधून म्हणून आपण नागपूरला घेतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी जी मुख्य राजधानी आहे ती आपली या ठिकाणी महाराष्ट्राची मुंबई असलेली आपल्याला दिसते। या ठिकाणी जे काही जम्मू काश्मीर राज्य आहे त्या राज्याविषयी काही महत्त्वाचे फॅक्ट या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जम्मू काश्मीर या राज्यामध्ये लोसर नावाचा जो उत्सव आहे तो खूपच प्रसिद्ध आहे, त्या ठिकाणचा तो महत्त्वपूर्ण उत्सव आहे। जम्मू काश्मीर राज्य हे आपल्या देशामध्ये जे काही केसरचे उत्पादन आहे त्या केसरच्या उत्पादनामध्ये आघाडीचे एक राज्य आहे आणि जम्मू काश्मीर राज्यामधील जे काही पुलवामा प्रदेश आहे त्या पुलवामा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर केसरचं उत्पादन होताना आपल्याला दिसते। त्याचबरोबर मित्रांनो इतरही गोष्टी या जम्मू काश्मीर विषयी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे। तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की जे काही जम्मू आणि काश्मीर आहे त्या जम्मू आणि काश्मीरला आपल्या देशातील इतर कोणत्या राज्याच्या बॉर्डर लागत आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चलूया पुढच्या प्रश्नाकडे, जो की मित्रांनो या ठिकाणी जिनेवा परिषदा संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। जिनेवा परिषदेच्या संदर्भात योग्य जोड्या जुळवा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी स्तंभ 1 मध्ये जे काही जिनेवा अधिवेशन आहे त्यांचे क्रमांक दिले आहेत आणि स्तंभ 2 मध्ये या ठिकाणी त्या अधिवेशनामध्ये घेण्यात आलेले जे काही ठराव आहे ते ठराव या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहेत आणि त्यांच्या योग्य जोड्या जुळवा असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये सांगण्यात आलेलं आहे। चला तर जे काही आपल्या जोड्या आहेत त्या जोड्या जुळवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करूया। मित्रांनो या ठिकाणी जे काही जिनेवाचे पहिले अधिवेशन आहे या पहिल्या अधिवेशनामध्ये जो मुख्य ठराव मांडण्यात आला होता तो होता या ठिकाणी युद्धादरम्यान जमिनीवर जखमी आणि आजारी सैनिकांचे संरक्षण करणे, हा मुख्य ठराव जिनेवाच्या पहिल्या अधिवेशनामध्ये मांडण्यात आला होता। म्हणजे जे क्रमांक 1 चं योग्य जोडी आहे ती आहे पर्याय सी। नंबर 2, दुसरे जे काही जिनेवा अधिवेशन आहे त्या दुसऱ्या जिनेवा अधिवेशनामध्ये जो काही मुख्य ठराव होता तो होता समुद्रात जखमी, आजारी आणि जहाजांचा नाश झालेल्या लष्करी कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे, हा जिनेवा अधिवेशन 2 मधील मुख्य ठराव असलेला आपल्याला दिसतो। जे काही क्रमांक 3 चे जिनेवा अधिवेशन आहे त्याचा जर मुख्य ठराव आपण पाहितला तर तो म्हणजे जे काही युद्ध कैदी आहेत त्या युद्ध कैद्यांना उपचारावर लक्ष देणे आणि त्यांना योग्य प्रकारची आरोग्य सुविधा प्रोव्हाइड करणे, हा मुख्य उद्देश या ठिकाणी 3rd जिनेवा कन्व्हेन्शनचा असलेला आपल्याला दिसतो। आणि जे काही 4थ्या क्रमांकाचे जिनेवा कन्व्हेन्शन आहे त्या कन्व्हेन्शनचा मुख्य उद्देश मित्रांनो या ठिकाणी व्याप्त प्रदेशातील जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांचं संरक्षण करणं, म्हणजे एखाद्या देशाने जर एखाद्या देशाच्या भूप्रदेशावर जर कब्जा केला असेल तर त्या भूप्रदेशामध्ये राहणारे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांचं संरक्षण करणं हे 4थ्या जिनेवा कन्व्हेन्शनचं मुख्य उद्दिष्ट असलेलं या ठिकाणी आपल्याला दिसतं। म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो जो काही आपला प्रश्न क्रमांक 5 आहे त्याचं योग्य उत्तर राहील पर्याय ए, सी, 2D, 3B आणि 4A अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी योग्य जोड्या राहतील। पाहूया पुढचा प्रश्न, जो की मित्रांनो या ठिकाणी PM मुद्रा योजने संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। PM मुद्रा योजनेअंतर्गत दिलेल्या कर्जाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी जे काही PM मुद्रा योजना आहे त्याचे मुख्य वैशिष्ट्य कोणतं आहे ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही PM मुद्रा योजना आहे तिची सुरुवात 2015 साली करण्यात आली होती। हा पॉइंट या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी जे काही संबंधित मंत्रालय आहे ते आहे वित्त मंत्रालय, ज्याला की या ठिकाणी आपण मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असं म्हणू शकतो। PM मुद्रा योजना आहे या मुद्रा योजनेमध्ये एकूण 3 प्रकारामध्ये मित्रांनो या ठिकाणी जे काही लोन आहे ते लोन दिलं जातं। ज्यामध्ये जो काही पहिला प्रकार आहे तो आहे शिशु या प्रकारामध्ये। शिशु या प्रकारामध्ये जे काही लोन दिलं जातं ते अप टू 50,000 पर्यंत दिलं जातं, म्हणजे 50,000 पर्यंत या ठिकाणी शिशु या प्रकारामध्ये लोन दिलं जातं। त्यानंतर पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे किशोर।
या प्रकारामध्ये 5 लाखापर्यंत लोन या ठिकाणी एका ग्राहकाला दिलं जातं। आणि नंबर 3चा आहे तो आहे तरुण, या प्रकारामध्ये अप टू 10 लाख पर्यंत मित्रांनो या ठिकाणी लोन या ठिकाणी सरकारकडून दिलं जातं किंवा बँकेकडून दिलं जातं। आणि या ठिकाणी जी काही लोन आहे ते विदाउट कोलॅटरल म्हणजे कसल्याही प्रकारची वस्तू गहाण न ठेवता या ठिकाणी तुम्हाला ते लोन दिलं जातं। आणि जे काही लोन तुम्ही घेता त्याची गॅरंटी बँकला सरकार या ठिकाणी देत असते। यामुळे तुम्हाला बँकेकडून विनातारण लोन या ठिकाणी दिलं जातं। म्हणजे जो काही प्रश्न क्रमांक 6 आहे त्याचे योग्य उत्तर राहील पर्याय ए, कर्ज तारण मुक्त प्रकारामध्ये या ठिकाणी मुद्रा लोन येताना आपल्याला दिसते। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी प्रधानमंत्री ज्या काही योजना आहेत त्या योजना संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालील प्रधानमंत्री योजना त्यांच्या मुख्य उद्दिष्टांशी किंवा वैशिष्ट्यांशी जुळवा, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। या ठिकाणी स्तंभ 1 मध्ये प्रधानमंत्री योजना देण्यात आल्या आहेत आणि स्तंभ 2 मध्ये या ठिकाणी आपल्याला ती जी योजना आहे त्या योजनेची जे काय मुख्य उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला देण्यात आलं आहे आणि त्यांच्या जोड्या या ठिकाणी आपल्याला जुळवायच्या आहेत। तर या ठिकाणी ज्या काही जोड्या आहेत त्यांना या ठिकाणी आता आपण जुळवण्याचा प्रयत्न करूया। तर मित्रांनो या ठिकाणी आताच आपण डिस्कस केलं की प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना ही विनातारण व्याज योजना आहे, जी की मित्रांनो या ठिकाणी जे काही बिगर कॉर्पोरेट असेल, बिगर शेती असेल, लघु सूक्ष्म उद्योगांसाठी 10 लाखापर्यंत या ठिकाणी लोन देते। म्हणजे या ठिकाणी नंबर 1 ची आपली जी जोडी आहे ती आहे सी। नंबर 2 प्रधानमंत्री मातृवंदन योजना, या ठिकाणी मित्रांनो जी काही प्रधानमंत्री मातृवंदन योजना आहे त्याची योग्य जोडी या ठिकाणी आपल्याला बी दिसल। गरोदर आणि ज्या काही स्तनदा माता आहेत यांना रोख स्वरूपात प्रोत्साहन देणे किंवा रोख स्वरूपात आर्थिक मदत करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी प्रधानमंत्री मातृवंदन योजनेचा असलेला दिसतो। आणि नंबर 3 ची जी काय आपली योजना आहे ती आहे प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना। प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजनेच्या अंतर्गत जे काही आर्थिक समावेश आणि बँकिंग सेवांमध्ये सार्वत्रिकरण करणे हा मुख्य उद्देश या ठिकाणी प्रधानमंत्री जनधन योजनेचा असलेला आपल्याला दिसतो। आणि नंबर 4 ची या ठिकाणी जी काही योजना आहे ती आहे प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजना। प्रधानमंत्री मत्स्य संपादन योजनेची जी काही योग्य जोडी आहे ती राहील डी, मत्स्य व्यवसाय क्षेत्राचा शाश्वत विकास करणे हा या ठिकाणी मित्रांनो मुख्य उद्देश या योजनेचा असलेला दिसतो। तर मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील यापैकी जर तुम्हाला एकही जोडी योग्य प्रकारे जुळवता आली तर फॉर एक्झाम्पल असं आपण समजूया की या ठिकाणी तुम्हाला जी क्रमांक 4 ची जोडी आहे ती योग्य प्रकारे जुळवता येत आहे। म्हणजे या ठिकाणी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे, या ठिकाणी मत्स्य व्यवसाय हा शब्द प्रयोग तुम्हाला दिसतो आहे। म्हणजे या ठिकाणी नक्कीच नंबर 4 ची जो काही जोडी आहे नंबर डी सोबत या ठिकाणी जोडली जाणार आहे। तर या ठिकाणी 4 च्या समोर डी कोणते आहे तर 4 च्या समोर डी पर्याय 1 आणि पर्याय 2 या ठिकाणी दिसतात। म्हणजे या ठिकाणी जे काही हे बाकीचे पर्याय आहेत ते या ठिकाणी आपण एलिमिनेट करू शकतो। याचाच अर्थ या 2 पैकी आपलं योग्य उत्तर असणार आहे। त्यानंतर अशाच प्रकारे दुसरी जोडीविषयी जर थोडक्यात तुम्हाला माहिती असेल फॉर एक्झाम्पल प्रधानमंत्री मातृवंदन योजना, या ठिकाणी मातृवंदन योजनेचा अर्थ काय होतो ते या ठिकाणी अर्थातच ज्या महिला आहेत त्या गरोदर असतील, स्तनदा महिला असतील यांचा या ठिकाणी आपण समावेश करू शकतो। असं एक लॉजिक या ठिकाणी लावू शकतो। म्हणजे या ठिकाणी नंबर 2 चा योग्य पर्याय बी असेल। आता या ठिकाणी 2 च्या समोर बी पुन्हा 2 जागा आहे, म्हणजे या ठिकाणी आपण एलिमिनेट करू शकत नाही। तर अशा प्रकारे जी काही योग्य जोड्या तुम्हाला विचारण्यात आल्या आहेत त्या जोड्यामध्ये जर तुम्हाला एखादी जोडी योग्य प्रकारे कळत असेल तर त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही एलिमिनेट करू शकताय आणि त्याच्यामधून तुम्ही तुमचं योग्य आन्सर निवडू शकताय। प्रश्न क्रमांक 7 योग्य उत्तर राहील पर्याय सी। 1 ची जोडी या ठिकाणी सी असेल, 2 ची जोडी या ठिकाणी बी असेल, 3 ची जोडी या ठिकाणी ए असेल आणि 4 ची जोडी या ठिकाणी मित्रांनो डी असेल। पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। खालीलपैकी कोणता खेळ आणि स्पर्धा सध्या ऑलिम्पिक वेळापत्रकाचा भाग नाही किंवा ऑलिम्पिक मध्ये या स्पर्धांचा समावेश करण्यात आलेला नाही, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ऑलिम्पिकच्या स्पर्धा अलीकडेच पॅरिस या ठिकाणी झाल्या, त्यामध्ये टेनिस या खेळाचा समावेश होता। त्याचबरोबर या ठिकाणी व्हॉलीबॉल याही खेळाचा त्या ठिकाणी समावेश होता, परंतु त्या ठिकाणी थेट कबूतर शूटिंग या खेळाचा समावेश नव्हता। गरम हवेचा जो काही फुगा या ठिकाणी खेळामध्ये वापरला जातो त्याचाही समावेश नव्हता आणि ठग ऑफ युद्ध खेळाचा प्रकार आहे या खेळाच्या प्रकाराचाही या ठिकाणी समावेश नव्हता। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील
पर्याय बी केवळ 3 पाहूया पुढचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी पीएम कुसुम योजने संदर्भात आहे। पीएम कुसुम योजनेवर आधारित जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा ईवन उत्थान महाअभियान, ज्याला की इन शॉर्ट मध्ये आपण पीएम कुसुम योजना म्हणतो, या योजनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी एकूण 4 विधानं दिली आहेत, ज्यामध्ये विधान क्रमांक 1 सिंचनासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढवणे आणि शेतकऱ्यांचे डिझेल आणि केरोसिनवरील जे काही अवलंबित्व आहे ते कमी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे, असं या ठिकाणी विधान क्रमांक 1 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। विधान क्रमांक 2 अतिरिक्त सौर ऊर्जेच्या विक्रीतून जोखीम मुक्त उत्पन्न शेतकऱ्यांसाठी निर्माण करणे हे या योजनेचे एक महत्त्वपूर्ण लाभ असलेला आपल्याला दिसतो। विधान 3 पीएम कुसुम योजनेच्या फील्ड लेवल सोलरायझेशन घटकाचा उद्देश स्वतंत्र सौर ऊर्जेवर चालणारे जे काही कृषी पंप आहेत त्यांना स्थापित करणे असा आहे। विधान 4 सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड द्वारे अधिसूचित केलेल्या गडद झोन क्षेत्रामध्ये नवीन सौर पंप बसवण्याची परवानगी नाही, अशा प्रकारचे एकूण 4 विधाने या ठिकाणी आपल्याला देण्यात आले आहेत आणि यापैकी कोणकोणती विधानं बरोबर आहेत हे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो या ठिकाणी जी काही कुसुम योजना आहे ती कुसुम योजना शेतकऱ्यांना जे काही सोलार पंप आहेत, सोलार मोटर आहेत त्या प्रोव्हाइड करण्यासंदर्भात आहे, ते देण्यासंदर्भात आहे। या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये डिझेल आणि केरोसिनचा मोठ्या प्रमाणावर जमिनीतून पाणी काढण्यासाठी वापर केला जातो। मग या ठिकाणी जे कोणते शेतकरी या ठिकाणी डिझेल, केरोसिन अशा प्रकारच्या खनिज तेलावर आधारित आहेत आणि जमिनीतून पाणी काढण्यासाठी किंवा शेतीच्या सिंचनासाठी या घटकांचा वापर करतात, त्यांचं त्या घटकावर असणारे जे काही अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी केंद्र सरकारने या ठिकाणी ही कुसुम योजना आणलेली आहे। म्हणजे जे काही विधान क्रमांक 1 आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर राहील। याचबरोबर जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना जी काही सौर ऊर्जा ते त्यांच्या शेतामध्ये निर्माण करणार आहे त्या सौर ऊर्जेच्या विक्रीतूनही त्यांना एक प्रकारचं उत्पन्न निर्माण व्हावं जे की जोखमीपासून मुक्त असावं, अशा प्रकारचा जो काही लाभ आहे तोही शेतकऱ्यांना भेटावा, हाही मुख्य उद्देश या ठिकाणी मित्रांनो प्रधानमंत्री कुसुम योजनेचा असलेला दिसतो। अर्थात विधान क्रमांक 2 ही या ठिकाणी आपलं चुकीचं आहे। आणि मित्रांनो जे काही विधान क्रमांक 4 आहे तेही या ठिकाणी अगदी बरोबर आहे। सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड द्वारे असे अधिसूचित केले आहेत की या ठिकाणी जो काही गडद झोन आहे क्षेत्रामध्ये नवीन सोलार पंप बसवण्याची त्या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली नाहीये। वरील 4 विधानामध्ये क्रमांक 3 जे काही विधान आहे ते मित्रांनो या ठिकाणी चुकीचं असल्या कारणाने आपले योग्य उत्तर राहील पर्याय सी केवळ विधान 1, 2 आणि विधान क्रमांक 4 बरोबर। पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न जो की मित्रांनो या ठिकाणी ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स संदर्भात आहे। सरळ जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट। स्टेटमेंट 1 इंडिया हॅज अ पुअर रँकिंग इन ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स। स्टेटमेंट 2 India's gross domestic product growth is low. Which one of the following is correct in respect to the above statement? तर मित्रांनो या ठिकाणी वरील विधानाचा विचार करून खालीलपैकी योग्य पर्याय निवडा असं या ठिकाणी आपल्याला प्रश्नामध्ये सांगण्यात आलेला आहे। जो काही ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे ज्याला की या ठिकाणी आपण मानव विकास निर्देशांक म्हणतो, त्या मानव विकास निर्देशांकाविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। मानव विकास निर्देशांक युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम कडून या ठिकाणी त्याचं अवलंबन केलं जातं। पाकिस्तानचे अर्थशास्त्रज्ञ महबूब उल हक हे या ठिकाणी ह्यूमन डेव्हलपमेंटचे जनक म्हणून ओळखले जाते आणि भारतीय अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्याकडून ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स डेव्हलप करण्यामध्ये महत्त्वपूर्ण सहकार्य त्या ठिकाणी करण्यात आलं होतं। भारत हा ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये जो काही मिडल फेज आहे, मीडियम गटामध्ये येताना आपल्याला दिसतो। मित्रांनो या ठिकाणी जर जे काही आपले विधान आहे त्या विधानाची जर या ठिकाणी आपण चर्चा केली तर भारताची जी काही ह्यूमन डेव्हलपमेंट रँकिंग आहे ती पुअर आहे, ती कमी असलेली आपल्याला दिसते। हे जे विधान आहे ते या ठिकाणी अगदी बरोबर आहे। विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे, कारण जे काही इंडियाचं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आहे किंवा भारताचा जो काही जीडीपी ग्रोथ आहे तो कमी नसून तो चांगल्या प्रकारचा आहे। भारताचा जीडीपी ग्रोथ 2023-24 या साली 8.2% पर्यंत झालेला आपल्याला दिसतो, जो की एक चांगल्या प्रकारचा जीडीपी ग्रोथ मानला जातो। आणि जे काही महत्त्वपूर्ण राष्ट्र आहे जागतिक स्तरावर त्या महत्त्वपूर्ण राष्ट्रामध्ये सर्वाधिक जीडीपी ग्रोथ असणारा भारत हा क्रमांक 1 चा देश आहे, हे तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 10 चं आपले योग्य उत्तर राहील
पर्याय सी स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट सेकंड इज इनकरेक्ट. म्हणजेच या ठिकाणी जे काही विधान क्रमांक 1 आहे आपलं ते बरोबर आहे, मात्र आपलं विधान क्रमांक 2 मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 17 ऑगस्ट जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या लेक्चर सिरीज विषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला एकदा अवश्य सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आणि येणाऱ्या काळामध्ये आपली जी काही डिस्कशन आहे त्याची PDF फाईल ही तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. आज तेच थांबत आहोत, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.